आज आम्ही जाता येता आम्हाला जो त्रास होतोय, नवी गाडी घेतली होती मी, घेऊन गाडीला 6 महिने झाले. जणू काय 5 वर्ष वापरली अशी गाडी झाली. प्रत्येक पार्ट गाडीचा खडखड वाजतोय. हा रस्ता माझ्या बालपणापासून तर मला नवा झालेला आठवत नाही, परंतु एक 1.5-2 महिन्याखाली खड्डे बुजवणे म्हणून प्रकार झालता या रोडला. परंतु तो 2-3 महिन्यामध्येच जशाला जसा पहिल्यासारखा रस्ता झालाय. परंतु या रोडच्या बाबतीत दादा आले की काम होईल असं वाटतं. दादावर आमचा विश्वास आहे की दादा आमचा रोड करून देतील. येत्या पंचवार्षिक पर्यंत तरी आमचा रोड व्हावा ही दादाला आमची विनंती. बघण्यामध्ये पुढे समोर गेला तर एक उतार लागल. जवळपास 2 जणांना तर मी स्वतः वैयक्तिक उचलेलं आहे. असे कित्येक जणांचे ऍक्सिडेंट झाले असतील ह्या रोडला. नागरिकांच्या आतुनात हालत. प्रेक्षकांनो नमस्कार. आज मी आहे चिंचवण ते थेटगावन फाटा रस्त्यावर. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळते. याबाबत येथील स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा आंदोलनं केली, रस्ता रोको केला, मात्र या रस्त्याचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. किल्ले धारूर व वडवणी या 2 तालुक्याला मिळणारा हा रस्ता आहे, जे की खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरून वडवणीला मधल्या मार्गी जाणारा हाच एक मुख्य रस्ता आहे. रस्त्याची रुंदी भरपूर आहे, मात्र या ठिकाणी रस्त्याची भरपूर दुरावस्था झालेली आहे. याबाबत स्थानिक या माजलगाव मतदारसंघाचे आमदार माननीय प्रकाशदादा सोळंके, त्याचप्रमाणे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देखील नागरिकांनी वेळोवेळी या रस्त्याबाबत मागणी केली, मात्र कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी याबाबत वक्तव्य किंवा बोलायला तयार नाही. याबाबत पाठीमागच्या काही दिवसांमध्ये चर्चा होती की या ठिकाणी काही 40 ते 50 लाख रुपये या ठिकाणी दुरुस्तीसाठी आले, मात्र ती दुरुस्ती देखील या ठिकाणी कुठलीही सुरू करण्यात आली नाही. या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्या देखील आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत. माझं नाव भागवत मंत्रे. बरं, राहणार मी रहिवासी पहाडी पारगाव या ठिकाणचा आहे. या रस्ता कधी झाला होता या अगोदर, आणि आज जी काही दुरावस्था झाली आहे याबद्दल काय प्रतिक्रिया आहे आपली? हा रस्ता माझ्या बालपणापासून तर मला नवा झालेला आठवत नाही, परंतु एक 1.5-2 महिन्याखाली खड्डे बुजवणे म्हणून प्रकार झालता या रोडला. परंतु तो 2-3 महिन्यामध्येच जशाला जसा पहिल्यासारखा रस्ता झालाय. नागरिकाचे इतके खड्डे बुजवताना डांबर वगैरे वापर केला होता का, फक्त मुरुम टाकून? त्याच्याकडे आम्ही एवढं लक्ष दिलं नव्हतं. परंतु आज आम्ही जाता येता आम्हाला जो त्रास होतोय, नवी गाडी घेतली होती मी, घेऊन गाडीला 6 महिने झाले. जणू काय 5 वर्ष वापरली अशी गाडी झाली. प्रत्येक पार्ट गाडीचा खडखड वाजतोय. आज दुरुस्त करून आणली गाडी की लय झालं 2 दिवस गाडी वापरली की पहिल्यासारखी गाडी होती. इतका खराब रोड झालेला आहे हा. नागरिकांचे माझ्या बघण्यामध्ये पुढे समोर गेला तर एक उतार लागल. जवळपास 2 जणांना तर मी स्वतः वैयक्तिक उचलेलं आहे. असे कित्येक जणांचे ऍक्सिडेंट झाले असतील ह्या रोडला. नागरिकांच्या आतुनात हालत. आमच्या ग्रामस्थांनी आंदोलन केलं, मागण्या केल्या, परंतु कोणतीही मागणी आतापर्यंत मान्य झाली नाही. नुसतं आम्हाला ऐकण्यात येतं मंजूर झाला. आज 7-8 वर्ष मला कळतंय तेव्हापासून मी बघतोय नुसता मंजूर झाला म्हणून ऐकण्यात येतं, परंतु रोड काय होत नाही. ठिकाणी माजलगाव मतदारसंघाची निवडणूक पाठीमागच्या काळामध्ये लागल्या विधानसभेच्या, त्यावेळेस आश्वासन काय मिळाले असतील आपल्या रस्त्याबाबत, किंवा आपण स्थानिक नागरिकांनी स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी त्यांना मागणी केली असेल तर काय आश्वासन मिळाली होती आपल्याला याबाबत? आम्ही आमच्या लोकप्रतिनिधीला मागणी तर केली होती या रोड करण्या संबंधात, परंतु त्याचा पाठपुरावा कुठपर्यंत झाला, काय झाला याची मी राजकारणाची माहिती नसल्यामुळे मला काय माहिती नाही. परंतु आपण समोर गावामध्ये गेलात तर आमच्या लोकप्रतिनिधीकडून याचा पाठपुरावा केला का, काय केलंय, कुठपर्यंत आलंय काम, कधी होणार आहे. आम्हाला नुसतं एवढंच कळण्यात येतं की आज होणार, ह्या वर्षी होणार आहे, पुढच्या वर्षी होणार आहे. जवळपास 5-7 वर्ष झालं आज या रोडचं नुसतं होणारच म्हणते. मतदारसंघाचे आमदार आहेत प्रकाश सोळंके, यांच्याकडून काय आपल्या अपेक्षा आहेत रस्त्याबाबत? आम्ही दादाच्या बाबतीत सकारात्मक विचार करतो. दादाने आतापर्यंत या भागासाठी बऱ्याच योजना आणलेल्या आहेत, परंतु या रोडच्या बाबतीत दादा आले की काम होईल असं वाटतं. दादावर आमचा विश्वास आहे की दादा आमचा रोड करून देतील. येत्या पंचवार्षिक पर्यंत तरी आमचा रोड व्हावा ही दादाला आमची विनंती. या ठिकाणी ज्यावेळेस नागरिक प्रवास करतात, वयोवृद्ध लोक आहेत, किती गाव आहे समोर पुढे अजून इथून वडवणी पर्यंत जवळपास 5 ते 7 गाव आहेत.
आणि अटॅच असे धुनकवड असे तसे येणारे जवळपास 10-15 गावाचं वागणूक या रोडवर मिळणार रस्ता असं मोठी ट्रॅफिक या रस्त्यावर असेल. राज्य महामार्ग आहे हा. मोठा रोड आहे. पहिलंच भूमी अधिग्रहण पण झालेलं असं ऐकण्यात आहे माझ्या, परंतु मला पक्की माहिती नाही. त्यामुळे या रोडला होण्यास काहीच अडचण नाही. फक्त होत का नाही तेच समजत नाही आम्हाला. रोड विशाखापट्टणम हा मार्ग राज्य महामार्ग आहे. हा. तर या ठिकाणी ज्यावेळेस स्थानिक या ठिकाणी काही 5 ते 7 गावचे नागरिक आहेत, रुग्णाला जायचं म्हटलं तर मोठ्या अडचणी निर्माण होतात. या ठिकाणी गर्भवती महिला असतील त्यांना जायचं म्हटलं तर मोठा धोका निर्माण होतो. या धारूर तालुक्यातील व वडवणी तालुक्यातील नागरिकांची या ठिकाणी मागणी आहे, अनेक दिवसाची मागणी आहे. या ठिकाणी आपण स्थानिक काही तरुण बांधव होते आपल्यासोबत, त्यांनी मागणी केली की आमचा ठाम विश्वास आहे प्रकाश सोळंके यांच्यावर, पण गेली अनेक टर्म ज्यांनी आमदारकी भोगली मान्य प्रकाश सोळंके, जे काही नागरिकांच्या अपेक्षा आहेत, भावना आहेत, आपण समजून घेताल अशी आम्ही या ठिकाणी या मतदारसंघातीलच एक नागरिक म्हणून आम्ही अपेक्षा करतो. गौरधन बडे, SPL मराठी, किल्ले, धारूर, बीड.